श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण मासात सत्यनारायण पूजा का करावी? अनेक जण ही पूजा का करतात? सत्यनारायण म्हणजे कोण? त्याचीच माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा अनेक लोक करत असतात, पण सत्यनारायण म्हणजे नेमकं कोण? तर बघा, श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी महिन्यांपैकी एक मानला जातो. श्रावण महिन्याला भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा महिना असंही म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिना हा जरी भगवान शिवांना समर्पित असला तरी भगवान विष्णूंच्या विविध स्वरूपांची उपासना करण्याला देखील विशेष असं महत्त्व आहे. आणि त्यापैकी श्री सत्यनारायणाची पूजा अनेक कुटुंबांमध्ये श्रावण महिन्यात अगदी भक्तिभावानं केली जाते. आपण पाहतो की श्रावण महिना सुरू झाला की अनेक जण सत्यनारायणाची पूजा करतात. पण श्रावणात ही पूजा नेमकी का केली जाते, यामागील महत्त्व काय आहे, त्याचीच आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, पंचांगानुसार यंदा श्रावण महिना हा 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. आणि तर श्रावण महिन्यात वातावरण हे सात्विक असल्यानं जप, तप, दान आणि पूजेला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या काळात भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि कुटुंबावर भगवानांची कृपाही राहते असं म्हटलं जातं. अनेक भक्त जे आहेत ते श्रावणातील सोमवार, पौर्णिमा आणि इतर शुभ दिवशी सत्यनारायण हे आवर्जून केलं जातं. सत्यनारायणाची पूजा केली जाते. तर सत्यनारायण म्हणजे कोण? तर हिंदू धर्मात सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे एक मंगल स्वरूप मानलं जातं. सत्य म्हणजे सत्यता आणि नारायण म्हणजे विश्वाचे पालन करणारे भगवान विष्णू. सत्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या भक्तांचं रक्षण करणारे आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे देव म्हणून सत्यनारायणाची उपासना केली जाते. तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार श्रावण हा शिवभक्तीचा महिना असला तरी शिव आणि विष्णू हे परस्पर पूरक असे तत्व मानले जातात. त्यामुळे या महिन्यात भगवान शिवांसोबत भगवान विष्णूंची उपासना केल्यास दुहेरी पुण्यही मिळतं असं म्हटलं जातं. यामुळे काही कुटुंबांमध्ये श्रावणात सत्यनारायण पूजेची परंपरा पाळली जाते. धार्मिक परंपरेनुसार सत्यनारायण पूजा केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मानसिक समाधानही मिळतं आणि कौटुंबिक ऐक्य वाढतं. पूजेनंतर सत्यनारायणाची कथा श्रवण करण्याची देखील प्रथा आहे. या कथेत सत्य, श्रद्धा, दान, कर्तव्य आणि ईश्वर भक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर सत्यनारायण पूजा केल्यानं काय लाभ होतो? तर सर्वात प्रथम म्हणजे सत्यनारायण पूजेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. कौटुंबिक मतभेद जे आहेत ते मतभेद कमी होण्यास मदत होते. नवीन कार्याला शुभ प्रारंभ मिळतो आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही प्रार्थना केली जाते. सत्य, प्रामाणिकपणा आणि धर्मचरणाची प्रेरणाही मिळते. त्याचबरोबर बघा, सत्यनारायण पूजा वर्षभर कोणत्याही शुभ दिवशी करता येते, मात्र श्रावण महिन्यातील सोमवार, गुरुवार, पौर्णिमा किंवा कुटुंबाला सोयीचा शुभ दिवस निवडून अनेक जण ही पूजा करतात. यासाठी विशिष्ट दिवसाचं बंधन नसून श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्यामागे भगवान विष्णूंची कृपा, घरातील सुखसमृद्धी, सत्याचं पालन आणि आध्यात्मिक उन्नती असंही म्हटलं जातं, अशी धार्मिक भावना आहे. ही पूजा करणं बंधनकारक नसलं तरी अनेक कुटुंबांमध्ये ही परंपरा अजूनही जोपासली जाते. श्रावणात सत्यनारायणाची पूजा करतात आणि हिंदू धर्मात पूजाविधी यासोबतच श्रद्धा, सत्य आणि सदाचार यांना देखील खूप महत्त्व दिलं गेलं आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.